तर नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झाली ते आपल्या कृतिकाची गाडी खोलाखोल करून. त्या मी तसं म्हणतोय तसं देवगड जामसंड्याला एका बारक्याचा गॅरेज टाकूचा, म्हणून त्याची सुरुवात आमच्या कृतिकाच्याच गाडीपासून करी होतं. जसा घराकडे आणलंय तसं त्याच्या गाडीच्या स्टेअरिंग का वेल्डिंग मारूक घेतलं. जपान आहे होता तरी आपली तोडकी मोडकी मारलंय. कुणकेश्वरात जाय होता त्याच्यामुळे मधल्या वाटेत जरा पोटाक आधार लावून घेतला. आणि तसे मंडळी आपण येऊन पोचलेले असाव त्या आपल्या कुणकेश्वरात. श्रावण सोमवार असल्या कारणान तुफान आणि बेफाम अशी गर्दी आपल्या ह्या गेट समोर दिसा होती. आम्ही आपल्या ह्याच रोडा निला. आज तुमका समोर दिसतात ता म्हणजे कोकणची दक्षिण काशी म्हणजे आपल्या कुणकेश्वरचा मंदिर. त्याच्या सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ह्यो भलो मोठो त्याच्या बाजूक असलेलो समुद्र आणि थैना जातानाचो ह्यो व्ह्यू एकदम कडकच वाटता. एकदा येलास की तुमका घराक जाय असा वाटणारच नाही, ह्याची गॅरंटी आणि वॉरंटी मी देतोय. आज असा झाला तसे आम्ही परत एकदा घराक जाऊक निघाला. डोक्याचं पेट झाल्या कारणाने जरा डोक्याक थंड करूसाठी थोडा थंडा पिऊन घेतला आणि परत एकदा पुढच्या प्रवासाक सुरुवात केला. घराकडे येऊन पोचला तसो मनो माझी दरवाजावर वाटच बघी होतो. तिने आपली 3-4 उडिया मारून वेगवेगळ्या पद्धतीने थोडी सर्कस तेवढी करून दाखवल्या. का वाटत असताना आता एवढा करून दाखवलंय म्हणजे काहीतरी माका खाऊक मिळतला. बिऊक मधला काय नाही. आता दुपारी केलेलं थोडं भात खा आणि तराट झोपान तेवढा दी. दुपारचा हिंबार जसा कमी झाला तशी गाडी काढल्याने आम्ही तिघवले निघालेला होत्या आपल्या मळईच्या बागेत आणि तापण या रानमराचा औषध मारूसाठी. जसे मळईत येऊन पोचला तसं वातावरण ते एकदम साफ होतं. मग काय आमच्या बागेत येऊन बघता होतं पाचेळी मारलेला एकदम औषध कडक आणि लाजवाब बसलेला. बागेत तिला असा वाटत होता की आम्ही उन्हाळ्यातच इल्ला. तात जरा दुसरा एटिक बघल्यास तर मारणाचा रान होता. आका जरा ह्यो व्ह्यू एकदम कडक वाटलो त्याच्यामुळे म्हटलं जरा तुमका पण दाखवूया. ह्या विसुरली एकदम शांतता आणि या झुळझुळ वाहणारा पाणी एकदम कडक वाटा होता. त्याच्यात मंडळी ह्या बघा झिम बिम करूची काय गरज नाही. असे 4 डबे उचलल्यास की एकदम बॉडी बनान जातली. असं झाला तसा या रानमाराचा औषध एकदा रानार भोडून घेतला. तसा सपला तसा परत एकदा दुसऱ्या वेळेचा पाणी बनवून रानन मारूक निला. जसा पाणी मारून सगळा झाला तसे परत एकदा आम्ही दोघ जण निघालो घराक. मंडळी आजचं मिनी ब्लॉग आवडलं तर जाता जाता लाईक फॉलो सबस्क्राईब तेवढा करून जावा. चला.